आज आपण बघतोय सध्याची जी महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेलं गदारोळ जे आहे, राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायांविषयी वक्तव्य करून बसले. अबू आझमी छत्रपती शिवरायांबद्दल बोलून बसले, किंवा हे आक्षेपार्ह विधानं ज्या ज्या पद्धतीने हे लोक राजकीय लोक करताय, त्याच्यानंतरून होणारे आंदोलनं, रस्त्यावरती होणारी जाळपोळ किंवा रस्ता रोको आंदोलन असेल, हे असं वारंवार चालू असतं अधूनमधून. आणि ते पब्लिक कॉन्सन्ट्रेशन जे असतं उद्योगधंद्यांचं, व्यापाऱ्यांचं, ह्याच्यामुळे खूप जनतेमध्ये संताप पण तयार होतो, एक वेगळं वातावरण तयार होतं. याबद्दल काय सांगाल? काय केलं पाहिजे नेमकं? तळमळ खूप वाटते महाराष्ट्राला. महाराष्ट्र कुठे चुकतोय? महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटतंय? आणि त्यांनी काय योग्य पावले उचलली पाहिजे? त्याबद्दल काय सांगाल? अतिशय महत्त्वाचा आहे आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आपण विचारला. मी असं म्हणेन, इतिहास पुरुष, महापुरुष, धर्म, पंथ, रीतिरिवाज, प्रतीकं, वेगवेगळी प्रतीकं, श्रद्धास्थानं, आस्थांची स्थानं याबद्दल ज्या परंपरा, रूढी, विश्वास, लोकांच्या धारणा ज्या वर्षानुवर्ष अस्तित्वात आहेत, त्याला धक्का लावण्याचा, त्याला इजा पोचवण्याचा कोणालाही अधिकार नाही. आता काय झालंय, विचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच, हे जे तथाकथित स्वातंत्र्यवादी लोक आहेत, यांना कोणी विचारा नसं झालेलं आहे सध्या. आणि मग लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जावं यासाठी काहीतरी बाष्कळ विधानं करायची आणि लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं, ही एक प्रकारे मानसिक विकृती असं मी मानतो. अशा लोकांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई, त्याचबरोबर अशा लोकांना मानसोपचाराची गरज आहे. कारण तुम्ही चांगलं काही करू शकत नाही, तुमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, आणि लक्षवेधी कारवाई म्हणून जर तुम्ही असे उद्योग करीत असाल तर त्याला पायबंद हा घातलाच पाहिजे. तो कोणी घातला पाहिजे? मग त्यांच्या एका वक्तव्यामुळे काय घडतंय? आज आंदोलनं होतात, जाळपोळ होते, कामाचा खोळंबा होतो, लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. प्रत्येकाला वाटतं मी काही चुकीचं वागतो की काय? तो सरळ वागणारा मनुष्य आहे. ठीक आहे, ठराविक वयाचे लोक आहेत, त्यांनी तो विचार करू नये. तुम्ही नवीन पिढीला काय देतात? मुलांना काय सांगत आहात? यातून कुठले संदेश देतात? तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुमच्याकडे लोक वेगळ्या नजरेने बघतात, तुमच्या मागे समूह असं तुम्हाला वाटतं. अरे पण ते कोण लोक आहेत तुमच्या मागे? कोण विचार आहेत? तुमच्या मागे 1000 लोक आहे म्हणून ते तुमच्या विचारांचे अनुयायी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. काय तुम्हाला अधिकार दिला कोणी शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा? संभाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार काय दिला? एखाद्या धर्माबद्दल बोलण्याचा काय अधिकार दिला? जे प्रस्थापित मत आहे त्याला तुम्ही उधळून लावण्याचं कारण काय? फक्त अशांतता पसरवणं हा जर तुमचा हेतू असेल तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी विनंती करतो विनम्रतेने की प्रत्येकाने अशा लोकांना जाब विचारला पाहिजे. जाब कायद्याच्या माध्यमातून विचारा, कारण आपण कायद्याच्या जगात राहतो, कायद्याच्या राज्यात राहतो. एसटीवर दगडफेक करून, रेल्वेवर दगडफेक करून, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करून हा संताप व्यक्त करून चालणार नाही. कायद्याने शिकवा त्यांना धडा, त्यांना मध्ये पाठवा. नेमकं ऍक्शन काय घेतली पाहिजे? सर्वसामान्य जनतेने काय ऍक्शन घेतली पाहिजे? तुम्ही जा, वकिलांचा सल्ला घ्या, पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आंदोलनं करा, त्यांच्या एफआयआर दाखल करा, त्यांना अटक करण्याची मागणी करा आणि त्यांच्यावरती अशी प्रक्षोभक वक्तव्य न करण्याचं बंधन घाला. अशी एफआयआर दाखल करू शकतो का जनता? पोलिसांना सर्व प्रकारचे अधिकार आहेत. मुंबई पोलीस तक्रारदार म्हणून एक सर्वसामान्य नागरिक एफआयआर प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दाखल करू शकतो. कोणीही भारतीय नागरिक अशा प्रकारची तक्रार दाखल करू शकतो. त्याची दखल घेतली जाऊ शकते. त्यांनी जर दखल नाही घेतली तर तुम्ही न्यायालयात जाऊन अर्ज करू शकता. आणि अशा गोष्टींवरती कायमची कायद्याने बंदी आणणं हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे. समाजामध्ये भारतीय नागरिकाला स्वस्थ आणि शांततेने जीवन जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार जर अशी समाजकंटक हिरावून घेत असतील तर त्याला पायबंद घालण्याचं हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था त्याला नक्कीच न्याय देऊ शकते असं माझं ठाम मत आहे. परंतु अडचण अशी होते, लोक दैनंदिन व्यापामध्ये इतके व्यग्र असतात की त्यांना अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला बिचाऱ्यांना वेळ नसतो.
परंतु काही लोक असे आहेत, काही संस्था अशा आहेत की त्या या गोष्टी करू शकतात. त्याला एकच आहे, स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून थोडासा वेळ जर या कामासाठी आपण देऊ शकलो, अशा लोकांना निश्चितच आपण पायबंद घालू शकतो. त्यामुळे अशा वक्तव्य करणाऱ्यांवरती एफ-आय-आर दाखल करताना पोलीस स्टेशनकडनं विलंब होत असेल किंवा टाळाटाळ होत असेल, असंही होतं. तक्रारदार जातो तिथपर्यंत काय असं काय सांगणार असं याच्यावर? असं होत नाही. त्या तळमळीने जर तुम्ही तिथे गेलात, फिर्याद दाखल करून घ्यावीच लागेल. त्याचा तपास करा, करू नका. त्याला शिक्षा करा, करू नका. ते तुमच्या हातात नाहीये. पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद देणं हे तर तुमच्या हातात आहे ना. तुम्ही ते का करत नाही? ते केलं पाहिजे. तुम्ही ऑनलाईन फिर्याद दाखल करू शकता, पोस्टाने फिर्याद दाखल करू शकता, घर बसल्या तुम्ही ते काम करू शकता, फोन करू शकता. हे काय चाललंय? ज्या प्रमाणामध्ये त्या लोकांचे समर्थक समाजामध्ये अशांतता पसरवतात, तर ते शमवण्याची जबाबदारी सर्वसाधारण शांततेने जगणाऱ्या अधिक नागरिकांवर देखील आहे. परंतु होतं काय, तुमची अकृती, ज्याला ओमिशन म्हणतो आम्ही, काही न करणं, यामुळे त्यांना खतपाणी मिळतं. वाईट लोकांची संख्या कमी असते, चांगल्यांची जास्त असते. परंतु चांगले लोक हे कृती करत नाही, गप्पा मारतात, बोलतात, चर्चा करतात, विसरून जातात. त्यामुळे सजग राहून कृती करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. धन्यवाद सर.